आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. बोला गणपती बाप्पा. अरे मंगल मूर्ती. वा क्या बात आहे. बाप्पाचं नाव घेतलं ना की एनर्जी कशी टिकून राहते बघा दिवसभर. आणि आता गेले काही दिवस सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. सगळ्या घराघरांमध्ये ते विराजमान झालेले आहेत. काहींचं विसर्जनही झालं असेल, पण आपल्या इथे मात्र कालपासून फक्त गणपती बाप्पाच नाही, 2 देवी सुद्धा विराजमान झालेल्या आहेत. ज्यांना लेडीज सुपरस्टार म्हणता येतील अशा अलका कुबल आणि उषा नाडकर्णी कालच्या भागापासून आपल्या बरोबर या मंचावर आहेतच. चला तर मग त्यांचीच परवानगी घेऊया आणि सुरू करूया तुमच्या लाडक्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, कॉमेडीचं गँग वॉर. को प्रेझेंटिंग स्पॉन्सर अमृत नोनी ऑर्थो प्लस आणि जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. को पावर्ड बाय मराठी मॅट्रिमोनी, नवीन टाईड प्लस डबल पॉवर आणि डिक्सी स्कॉट. स्पेशल पार्टनर्स सुंदर सुपर कोकोनट कुकीज, सोसायटी टी, कडक डस्ट चहा, बुलेट रिडेव्हलपमेंट तुमचा रिडेव्हलपमेंटचा सोबती आणि वारणा श्रीखंड. मंडळी, कालच्या भागात आपण अलकाताई आणि आऊंसोबत माहेरची साडीचं एक नवं रूप पाहिलं. पाहूया आजच्या भागात पुरुषांचा अजून काय छळ होतोय. कसं येणं केलं? काही नाही, 4 दिवस झाले जावयाचं तोंड पाहिलं नाही, त्याची आठवण येत होती म्हणून आलो. कशाला? माझा मुलगा आला होता स्वप्नात? नाही, तुमचा मुलगा नाही, मुंगूस स्वप्नात आलो होतं म्हणून त्यांना राहवला नाही, म्हणून आम्ही आलो. काय दाजी? दिवसभर तुमचं थोबाड पाहिल्यानंतर त्यांच्या स्वप्नात मुंगूसच येणार. इतक्या थुकरट केविल वाण्या विनोदामागे हा जो चेहरा दडलाय, या चेहऱ्याला मला काही सांगायचं आहे का? बाबा बाबा बाबा, इथे सांगतोयस बाबा. तुमची पोरगी बाबा मला खूप मारते हो, खूप. काय करणार, लग्न करून ती तुमची सून झाली, आता तुम्ही तुमची आता तुम्ही तुमची जबाबदारी सांभाळा. काय भाऊजी, तुमची अवस्था लयच गमतीशीर आहे. हसू नकोस, हसू नकोस. आपल्या घरी तरी अशी काय वेगळी परिस्थिती आहे? समानच आहे सगळं. अरे, आंघोळीला 9 मिनिटं 11 सेकंद उशीर झाला म्हणून माझ्या बायकोने मला 3 तास 33 मिनिटं बादलीत बुडवून ठेवलं होतं. बाप रे. एक मिनिट, काय झालं? बाप रे. हे तर काहीच नाही, माझी बायको पण मला डेंजर छळते. एक मिनिट. बाप रे. हा, याची बायको याला छळते. सगळ्या घरात सगळं असंच आहे. मी असा पॉजचा बादशाह, पण माझी बायको बोलताना एक क्षण पॉज घेत नाही. हीच सवय हिच्यात उतरली आहे. ही सुद्धा मारताना एक क्षण सुद्धा पॉज घेत नाही. परवाच्या दिवशी मी आरशात बघून नुसती पावडर लावत होतो, हंटरने पाठ सोलून काढली माझी. पण दाजी, मी पावडर लावलेलो सेम खारा शेंगदाणा दिसत असाल. कशाला करायचं नट्टापट्टा? मी सांगते, नळावर पाणी भरायला जातो ना, तेव्हा तिकडे बायका जमतात, त्यांच्या समोर बोळकं पसरून हसायचं असतं. याला कुळ बुडव्या. ही मला भाजी करण्यासाठी कांदा सुद्धा कापून देत नाही. तुझी ना जीभ चुरू चुरू चालायला लागले. माझा हंटर कुठे? माझा हंटर माझी जीभ चालायला लागली. गेलास. मार नको, मी माफी मागतो. मी माफी मागतो तुझी. इथे या. माफी मागताय? मी दुपारी काल झोपले होते, तेव्हा तुम्ही 2 तास कुठे गेला होतात? बाबा, कॅरेक्टरच्या नादात क्लॅरिटी जातीये. माझं बघा, स्पष्ट बोलते. ओवी असो नाहीतर शिवी,
अरे तसं नाही, डॉक्टरकडे गेलो होतो दाढा काढायला, दाढा टिसल्या माझ्या दाढा. दाढा टिचल्या कसं काय बियरचं झाकण उघडून उघडून? कुठल्या खानदानचे रे तुम्ही? अरे हिच्यामुळे टिसल्या, हिच्यामुळं. मी काय केलं? हे हिचा आडकित्ता सापडत नव्हता, माझ्या दाढे खाली तुला सुपारी ठेवली आणि वरतून बुक्क्या मारल्या, ते टिसली दाढ. आता काय करू? आता काय प्रॉब्लेम नाही, माझा अडकित्ता मिळालाय. माझी पण तीच अवस्था आहे. माझी बायको जाम त्रास देते मला. हो. तुमचं कसं काय जमलं असेल हो? असलं गं. तुमचं कसं काय जमलं असेल हो? लातूरच्या जत्रेत जमलं आमचं. तिनं असं रिंगण टाकून साबण जिंकलं, मी त्याच्या प्रेमात पडलो, तिथं आमचं झालं. त्याच साबणाने तुम्ही स्वतःचं तोंड धुवून का नाही दाखवलं? पुढचा सगळा अनर्थ टळला असता. अरे त्या साबणामुळे आयुष्यभर ह्याच्या तोंडाला फेस आला. कसं सुटायचं या जाचातून आम्ही? कसं सुटायचं आम्ही? काहीतरी उपाय. माझ्याकडे एक उपाय आहे. माझे नाही, पॉज. काय कॅरेक्टर पकडलं यार, कळत नाही कुणाचं आहे नेमकं. पटकन बोला ना यार तुम्ही. तुमच्यामुळे आमचं एडिट होतंय. बोल ना पटकन, नेमकं कळत नाही यार. माझ्याकडे एक उपाय आहे. नाडकर्णी मातेचं व्रत केलं आणि अलकाई देवीला नवस बोलला तर ह्या जाचातून तुम्ही मुक्त व्हाल. हे नाडकर्णी माते, हे नाडकर्णी माते, हे अलकाई माते, हे अलकाई माते, आम्हाला माफ कर. आम्हाला माफ कर. त्या काही चुका झाल्या असतील त्या पदरात घे. ज्या काही चुका झाल्या असतील त्या माफ कर माते, माफ कर. घे. अलकाई माता आणि नाडकर्णी देवी, शेवटचा सगळा धावा तुमच्यासाठी होता. Yes. मग दोघींना कसं वाटलंय आम्हाला ऐकून? मजा येते. आम्ही दरवेळी एन्जॉय करतो. काय बेरिंग एकेकाने पकडलं होतं, खरंच सुंदर. आणि हे आम्ही उलट रूप पाहिलं आज, म्हणजे अलकाईचं पण आणि नाडकर्णीचं पण. मस्त केलं श्रेया. आणि तुमची ते माझं काही राहिलंय ते मस्त होतं. हायलाईट मजा आली. सगळ्यांची कामं छान झाली. आज आपल्या चला हवा येऊ द्या कॉमेडीचं गँगवॉरच्या मंचावर ओजी गँगस्टर ऑफ मराठी इंडस्ट्री असं म्हणता येईल अशी एक व्यक्ती आपल्यामध्ये आहे. आणि मला नाही वाटत आज कोणालाच ते गेस करायला लावायची वेळ यावी. वन अँड ओनली उषा नाडकर्णी आज नवतारुण्यात असणारी, त्या एनर्जीने वावरणारी ही तरुणी येत्या 13 सप्टेंबरला 80 वर्षांची होतीये. की तिच्यासारखी लोण्याहून मऊ स्वभावाची बाई नाही. येस. हवा येऊ द्या, चला हवा येऊ